नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपला कृषी बाबा शुभम इंगोले बोलून राहिलेलो आहे गुंज शिवार आहे इथे. आपण माझ्या मागे बघू शकता. येथे तुरीचं आपलं हे वाण आहे, आपलं काय म्हणतात त्याला, मारुती हे वाण आहे. तर मारुतीमध्ये अशा प्रकारच्या शेंगा ज्या आहेत त्या पकणं चालू झालेल्या आहेत. आणि अशी जी शेंग भरायची अवस्था आहे त्याच्यामध्ये प्रमुख रूपाने आपल्याला घ्यायची जी फवारणी, त्याच्यामध्ये सगळ्यात मेन आपल्याला घ्यायचं आहे कीटकनाशकमध्ये कोणत्याही चांगल्या कंपनीचं आपण इमेमॅक्टिन, जे की इमेमॅक्टिन बेन्झोइट 5% येते किंवा लिक्विडमध्ये 1.9 किंवा 2.2% येते, ते घेऊ शकता. त्याच्याबरोबरच आपल्याला जे निंबोळी अर्क आहे तो का घ्यायचा आहे, की कारण की ज्या आपल्या याच्यावर येणारी लष्करी अळी झाली, शेंग पोखरणारी अळी झाली, त्याच्यासाठी सगळ्यात मेन तिला काय पाहिजे, की आपलं जे झाडाचं पान असते ते साप पाहिजे असते. तर साप पानावरती अंडे घालते. तर जी निंबोळी अर्क आपण घेणार आहोत त्याच्यामुळे हे जे पान आहे ते आपण जसं आपल्या भिंतीला पोत्रा मारतो किंवा आपल्या घरात पोत्रा वगैरे मारतो तसं ते पान बनून जाते. म्हणजे ती पूर्ण पान भरल्या जाते, त्याच्यामुळे ती त्याच्यावर अंडे टाकत नाही. आणि दुसरं म्हणजे कीटकनाशकमध्ये याच्या जागी आपण एन्डॉक्झिकार्ब घेऊ शकता कोणत्याही चांगल्या ब्रँडचा, किंवा नोव्हालुरान प्लस इमेमॅक्टिनचं कॉम्बिनेशन घेऊ शकता, किंवा एन्डॉक्झिकार्ब प्लस नोव्हालुरान किंवा इमेमॅक्टिनचं कॉम्बिनेशन. आणि त्याचबरोबर जर आपल्याला शेंगा जास्तच पकलेल्या असतील तर जे फुल नसले पाहिजे झाडाला, त्या अवस्थेत आपण कोणत्याही ब्रँडचं 44 किंवा 55 मधलं गॅस पॉयझन घेऊ शकता, किंवा प्लेनमध्ये 50% वालं 40% EC वालं आपण गॅस पॉयझन घेऊ शकता. आणि बुरशीनाशकामध्ये आपल्याला प्रमुख रूपाने या अवस्थेत घ्यायचं झालं तर बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला, जे स्ट्रॉबिलिन ग्रुपमधलं बुरशीनाशक असते, जसं की आपलं प्रायझर झालं, नेटो झालं, कॅब्रोटॉप झालं, किंवा अन्य प्रकारचे बुरशीनाशक आपलं स्ट्रॉबिलिन ग्रुपमधले आपण घेऊ शकता. किंवा याच्या जागी आपल्याला जैविकमधलंच घ्यायचं झालं तर बॅसिलस सबटायलिस नावाची बुरशी येते, ते बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे. आणि जर ज्यांची दुसरी फवारणी राहिली असेल त्यांनी सुडोमोनास फ्लोरेसन्स नावाचं बुरशीनाशक आपल्याला बुरशीच्या कंट्रोलसाठी घ्यायचं आहे. आणि या अवस्थेत आपल्याला प्रमुख रूपाने 0050 हे खत आपल्याला आपल्या झाडावर फवारायचं आहे, म्हणजे फवारायचंच आहे. त्याच्या जागी आपण पोटॅशियम बोरॉन मिक्सवालं खत वापरू शकता, किंवा प्लेनमधलं 0050 वापरू शकता. आणि जी दाण्याची साईज आहे, ज्यांची शेवटची फवारणी ही कन्फर्म याच्या बाद फवारणी करणार नाहीत, त्यांनी दाण्याची साईज वाढवण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड जे असते, ज्याच्यात झिंक, मॅग्नेशियम असे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि हायड्रोलाइज प्रोटीन मिक्सवालं जिब्रेलिक ॲसिड घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण आपल्या दाण्याची साईज जवळपास 10 ते 15% वाढवू शकता, आणि आपलं उत्पादन देखील याने जास्तीत जास्त बूस्ट करू शकता. आणि अशा अवस्थेत आपल्याला जर ढगाळ वातावरण असेल तर स्टिकरचा यूज करा, नाही तर स्टिकर नाही घेतलं तरी धकून जाते. तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल कृषी बाबाला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा.